नमस्कार. आज आपण आषाढी एकादशी वारीचे रहस्य आणि महत्त्व जाणून घेणार आहोत. आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते. ती आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला येते. महाराष्ट्रात या दिवसाला विशेष महत्त्व असून लाखो वारकरी श्री विठ्ठल मंदिर येथे दर्शनासाठी जातात. या दिवसाचे महत्त्व म्हणजे या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात असे मानले जाते. याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. उपवास, जप, भजन, कीर्तन आणि विठ्ठल नामस्मरण यांना विशेष महत्त्व असते. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी हा सर्वात मोठा उत्सव आहे. आषाढी एकादशी भक्ती, संयम, सदाचार आणि ईश्वर भक्तीचे प्रतीक मानली जाते. विठ्ठलाच्या चरणी समर्पण करून मनःशांती आणि आध्यात्मिक उन्नती साधण्याचा हा पवित्र दिवस आहे. या दिवशी अनेक भक्त निर्जला किंवा फलाहार उपवास करतात. विठ्ठल रुक्मिणीची पूजा, विष्णू सहस्त्रनाम पठण आणि हरिनाम जप करतात. दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारणे सोडले जाते. आषाढी एकादशीच्या सुमारे 18 ते 21 दिवस आधी पंढरपूरची वारी दरवर्षी सुरू होते. पंढरपूरच्या दिशेने 2 पालख्या निघतात. देहू येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी प्रस्थान करते, तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी प्रस्थान करते. वारीला महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत खूप मोठे स्थान आहे. कारण वारीला जातपात, श्रीमंत गरीब, स्त्री पुरुष असा भेद राहत नाही. सर्वजण विठ्ठलाचे वारकरी म्हणून एकत्र चालतात. नामस्मरण, अभंग कीर्तन, भजन आणि सेवाभाव यातून मन शुद्ध होते. शिस्त, सहनशीलता, साधेपणा आणि भक्ती यांचा सुंदर संगम वारीत दिसतो. वारी म्हणजे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पायी चालत श्री विठ्ठल मंदिर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याची पवित्र परंपरा. ही फक्त यात्रा नाही, तर भक्ती, समता, शिस्त, नामस्मरण आणि सेवाभावाचा जिवंत सोहळा आहे. वारीत वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी असे म्हणत चालतात. या पालख्या अनेक दिवसांचा प्रवास करत पंढरपूरला पोहोचतात. हजारो दिंड्या, भगवे पताके, टाळ, मृदुंग, अभंग आणि हरिनामाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. वारीमध्ये पालखी सोहळा, दिंड्या, अभंग, कीर्तन, टाळ, मृदुंग, वीणा, रिंगण सोहळा, सामूहिक नामजप, सेवा आणि अन्नदान या गोष्टी होतात. वारी म्हणजे केवळ पंढरपूरची वाट नव्हे, तर मनातून विठ्ठलाकडे जाणारी वाट आहे. टाळ मृदुंगाच्या नादात, अभंगाच्या ओव्यात, धुळीतून चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पावलात एकच भावना असते. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. जय जय राम कृष्ण हरी.